छगन भुजबळ ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी बीडमध्ये दाखल। आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेही उपस्थित राहणार। ओबीसींचा आजचा मोर्चा अजितदादांचा राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा दिसतोय। बीडच्या ओबीसी महाएल्गार मोर्चावरून जरांगेंचं मोठं विधान, तर व्यासपीठावर कोण उपस्थित राहतं मराठ्यांच्या लक्षात येईल। सगळे लोक मराठ्यांसमोर उघडे पडणार, जरांगेंची टीका। बीडमधला मोर्चा कुठल्याही पक्षाचा पुरस्कृत नाही। ओबीसींचं आरक्षण संपुष्टात येत आहे, आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्न करणार, छगन भुजबळांकडून निर्धार व्यक्त। ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत। भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ, तायवाड्यांचं वक्तव्य। आमचं आरक्षण संपलंय कारण आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। तुमच्या नावावर 7/12 तरी आहे, मात्र भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांच्या नावावर 7/12 पण नाही, हाकेंची जरांगेंवर टीका। विजय वडेट्टीवार बीडच्या ओबीसींच्या सभेला जाणार नाहीत। मोर्चाचा मला तसा निरोप नव्हता, पण मोर्चा काढत आहे त्याला शुभेच्छा। भुजबळांच्या बीडमधील महाएल्गार सभेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मराठवाड्यातला मराठा बांधव ओबीसी आरक्षणात जाणार। मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे, मनोज जरांगेंकडून पुनरुच्चार। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी। धनंजय मुंडेंच्या पत्रानंतर निर्णय। बीडमधील सर्व टोल नाक्यांवरून सभेसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी लागू। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानं मतदान घ्यायचं, नंतर निवडून आल्यावर जात दिसते। नवनाथ वाघमारेंचा प्रकाश सोळंकींवर निशाणा। जीआर काढून राजकीय अस्तित्व सरकारनं संपवलं। सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी हा मेळावा, करोडोंच्या संख्येत मेळावा पार पडणार, नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य। ओबीसी नेता होण्यासाठी भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंची भुजबळांवर टीका। छगन भुजबळांकडून मराठा द्वेषाचं राजकारण सुरू। गंगाधर काळकुटेंचा भुजबळांवर निशाणा। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू। कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही। दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार, उद्धव ठाकरेंची घोषणा। राज्यातल्या अतिवृष्टीमुळे दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय, शरद पवारांचं वक्तव्य। तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, मात्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम जाहीर केली, पवारांकडून खंत व्यक्त। दिवाळी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। पुरंदर विमानतळासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, शरद पवारांची माहिती। केंद्राकडे अद्याप मदतीचा प्रस्ताव नाही। सरकारनं शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली, वडेट्टीवारांची टीका। शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा, वडेट्टीवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। काळी दिवाळी साजरी करणं म्हणजे ढोंगीपणा, शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करू नये असा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कट। राजकारण करू पाहणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीचे हे मगरीचे अश्रू, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी आंदोलन। शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करण्यासाठी काळी दिवाळी आंदोलन। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। दिवाळी आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी। अकोला, बुलढाणा, वाशिम आणि संभाजीनगर विभागातील जालना, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक महिने एकत्र काम करतायत। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। तर मवियाही कायम आहे, कुणालाही तडा गेलेला नाही, राऊतांचं सूचक इशारा। मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात निषेध आंदोलन। मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी निषेध आंदोलन। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या निषेधार्थ आंदोलन। 2017 मध्ये राज ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला होता, तेव्हा मनसेचे राज ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर चालले। भास्कर जाधवांची काँग्रेसवर टीका। तर आता राज ठाकरे चालणार नाहीत का, भास्कर जाधवांचा काँग्रेसला सवाल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चक्रानुक्रमे आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान, मात्र प्रकरण ऐकण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। 2000 किमी लांब सुप्रीम कोर्टात का आलात, याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना।
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ नामशेष करणार, समित्यांची सूत्र पणन मंत्र्यांकडे सोपवणार, राज्यपालांचा स्वाक्षरीने राज्य सरकारकडून अध्यादेश जारी। सरकारनं काढलेल्या जीआरला आव्हान देण्याचं काम सुरू, रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग मंत्र्यांनी शोधला। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ नामशेष करण्याच्या जीआरवरून वडेट्टीवारांची टीका। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी टळली, जीआर विरोधी याचिकांवर पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार। संभाजीनगरमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा राधाकृष्ण विखे पाटलांना घेराव, सरकारचा जीआर फसवा, जीआर आला मात्र अद्याप ग्राम समिती स्थापन नाही, कार्यकर्त्यांचा विखे पाटलांना सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बिहारमध्ये जंगी स्वागत, बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत सीएम फडणवीसांचा समावेश, देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीच्या प्रचारात सहभागी। मुख्यमंत्री फडणवीसांना स्टार नाही सुपरस्टार प्रचारक केलं पाहिजे, फडणवीस महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रचारक आहेत, बिहारमधील प्रचारकांच्या फडणवीसांच्या समावेशावरून राऊतांच्या कानपिसक्या, तर बाकी सगळे स्टार असतील, फडणवीस सुपरस्टार, राऊतांची टीका। संजय राऊत हे महाराष्ट्राचे लूजर स्टार, आतापर्यंत सगळ्या निवडणुका हरण्याचं काम राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं केलंय, राऊतांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचा पलटवार। कोपरी दौलतनगरमधील क्लस्टर योजनेवर दमानियांकडून प्रश्न, लक्ष्मण कदमांनी या योजनेचं काम घेतलं, लक्ष्मण कदम हे एकनाथ शिंदेंचे व्याही, लोकांना वेळेत भाडं मिळत नसल्याचा दमानियांचा आरोप। बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारक यादीत सीएम फडणवीसांचा समावेश, पंतप्रधान मोदींसह 40 नेते असणार, नितीन गडकरी आणि विनोद तावडेही स्टार प्रचारकांच्या यादीत। याल तर सोबत नाही तर आडवे करू, शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख अरविंद मोरेंचं भाजपला आव्हान, तर जेव्हा भाजप स्वबळावर लढला तेव्हा तुम्ही आडवे झालात, भाजपात पक्षप्रवेश केलेला नरेंद्र पवारांचा पलटवार, कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिवसेना भाजप आमने सामने। गोंदियातील मनसे जिल्हाध्यक्ष हेमंत लिल्हारे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, खासदार प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात लिल्हारेंसह त्यांच्या समर्थकांची राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। साताराच्या कराडमधील सामाजिक कार्यकर्ते अजय सूर्यवंशी यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश। अजय सूर्यवंशी यांनी 2024 ची कराड उत्तर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। नाशिकमध्ये अत्याधुनिक लढाऊ विमान तेजसचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन, पूर्ण भारतीय बनावटीचं तेजस विमान भारतीय हवाई दलात दाखल। मंत्री प्रताप सरनाईकांकडून गरीब कुटुंबांसाठी दिवाळी आनंदाची करण्याचा संकल्प, सरनाईकांकडून 75,000 गरजू कुटुंबांना साखर, तूप, बेसन, रवा, मैदान, उटणं आणि पणत्या अशी दिवाळी शिधा मोफत देण्याची घोषणा। आजपासून मनसेचा दीपोत्सव, शिवाजी पार्क परिसर लख दिव्यांच्या तेजाने लखलखणार, उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसे दीपोत्सवाचा शुभारंभ। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार, दीपोत्सवाआधी मनसे कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे, राज उद्धव, आदित्य आणि अमित ठाकरेंचे फोटो असलेले आकाश कंदील लावले। पुण्यात दिवाळी आधी राजकीय पक्षाचा वाडेश्वर कट्टा, वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय मतभेद दूर करून एकत्र येण्याची परंपरा, सर्व राजकीय पक्षातले लोक वाडेश्वर कट्ट्यात सहभागी। नाशिकच्या येवला शहरात लक्ष्मीपूजनासाठी बत्ताशे निर्मितीची लगबग, यावर्षी नवनवीन बत्ताशे फ्लेवर बाजारात दाखल, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, 3,600 रुपयांनी वाढ होत, सोन्याचे दर जीएसटी सह 1,35,000वर, चांदीचा दर विना जीएसटी 1,78,000वर। सहाव्यांदा आमदार असलेले राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन, अल्पशा आजारानं वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दुपारी 3 नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार। अहिल्यानगरच्या लोणीमध्ये काल 3 वाजता शिवाजीराव कर्डिले राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरी गेले होते, त्याचवेळी कर्डिलेंना प्रकृतीत अस्वस्थ वाटल्यानं सुजय विखे त्यांचा हात धरून पायऱ्या उतरवतानाचा व्हिडिओ समोर आलाय। गुंड निलेश घायवळ प्रकरणातील आजची सुनावणी टळली, मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर काही कारणास्तव सुट्टीवर असल्यानं सुनावणी आज होणार नाही,
कोथरूड गोळीबार प्रकरणातील कारवाई विरोधात घायवळची उच्च न्यायालयात धाव। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत सर्वाधिक जागा महिलांना, पुरुषांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार। पुरुषांचे गट कमी असल्याने सुरक्षित गट पाहून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचं नाव राजूर करण्याची मागणी वाढली। 10,000 सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं। राजूर नामकरणासाठी सह्यांची मोहीम। पुण्याच्या जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या जागेवर विक्री विरोधात मोर्चा। जैन बांधवांच्या हजारोंच्या संख्येने जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा। भंडाऱ्याच्या मुख्य बस स्थानकावरील महिला प्रसाधनगृहात आढळला वृद्धेचा मृतदेह। महिलेचा मृतदेह आढळल्याने बस स्थानक परिसरात एकच खळबळ। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। लातूर शहरातल्या मुख्य रस्त्यावर चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटीचा अपघात टळला। ब्रेक फेल झाल्याचं लक्षात आल्यानंतर चालकानं बस दुभाजकावर चढवली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। कल्याण डोंबिवलीत आता सौर ऊर्जेवर रस्ते उजळणार। निक्की नगर चौकात पहिलं सोलार हायमार्क्स दाखल। रस्त्यावरील सौर खर्चात तब्बल 30 ते 40% बचत होण्याची शक्यता। नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्सची मागणी। ड्रायफ्रुट्समध्ये भेसळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये शासकीय वसतिगृहाच्या गृहपालाला 20,000ची लाच घेताना अटक। भोजन पुरवठा कंत्राटदाराचं बिल काढून देण्यासाठी मागितली होती लाच। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई। नांदेडमध्ये नरेंद्र महाराज यांना महाराष्ट्र भूषण देण्याची मागणी। भाजपचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, त्यांना दिलासा देण्याची गरज। बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू। नांदगावकरांची माहिती। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन। शेतकरी कर्जमाफी, शेतमजुरांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचं सांगत आंदोलन। निवडणुका जड जाणार याची सरकारला कल्पना, त्यामुळे राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका। भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर मतदार आता जागरूक झालाय। सरकारबद्दल राज्यात प्रचंड असंतोषाचं वातावरण। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात राजकीय खेळी। सोलापुरात 4 माजी आमदार करणार भाजपात प्रवेश। माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याची माहिती। लवकरच भाजपमध्ये मेगा भरती। सोलापूर शहरासह जिल्ह्यात भाजपचं दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फोडण्याचं सुरू। दोन्ही राष्ट्रवादींसह शिंदेच्या सेनेतील नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने भाजपच्या वाटेवर। मुख्यमंत्र्यांसोबत पुढील निवडणुकीबाबत चर्चा। काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दिलीप मानेंची प्रतिक्रिया।